ते असं म्हटले की आमच्या पक्षातील एका गटाला वाटते की अजित पवार यांच्यासोबत जावे, एकत्र यावे. आणि दुसरं असं तेही म्हणले की संसदेत विरोधी पक्षात बसायचे की नाही हे सुप्रिया सुळे ठरवतील आणि इंडिया आघाडी आज सक्रिय नाही असे परखड मत शरद पवार यांनी या दैनिकात व्यक्त केले. शरद पवारांचं गेल्या 2 महिन्यापासून जर एकंदरीत सर्व ऍटिट्यूड पाहिलं किंवा त्यांचं काम करण्याची पद्धत जर पाहिली तर शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येतील असं चित्र दिसतंय. आणि ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत, ते महाविकास आघाडीवर राहू इच्छित नाही, हे पूर्वीपासून ठरलेले आहे त्यांचं. म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही. आणि शरद पवार साहेबांनी सुतोवाच केल्यामुळं आता ज्यांची मूळ कमांड त्यांच्यावर आहे, जे सर्व आहे, त्यांच्याकडून जर असं स्टेटमेंट आलं तर याचा अर्थ त्या एकत्रित येण्याला पुष्टी दिल्यासारखं होतं. म्हणून आता इंडिया आघाडी तर राहिलेलीच नाही, परंतु हे महाविकास आघाडीचे जे काही बगलबच्चे होते, ज्यांना असं वाटत होतं की आम्ही काहीतरी करतोय, त्यांना सुद्धा ही चपराकच आहे. तर ऑपरेशन सिंधूर नंतर एकनाथ शिंदे यांचे बॅनर लागले, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे. त्यानंतर संजय राऊत असं म्हणाले त्या पोस्टरवर त्यांनी आधी आमचा बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे पळवले, आता भाजपचा बाप म्हणजे मोदी पळवतो. संजय राऊतचा बाप नेमका कोणता आहे हेच कळायला मार्ग नाही. त्यांनी शिवसेना प्रमुखांना म्हणजे त्यांच्या विचारांना विकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस बरोबर कधी जाणार नाही असे शिवसेना प्रमुख म्हणायचे, ते काँग्रेस बरोबर गेले. म्हणजे बाप बदलायचा जो काही प्रयत्न केला त्यांनी पहिल्यांदा, तो शरद पवारला बाप मानायला लागले. शरद पवारने कंबडात लाथ घातली. राहुल गांधीला बाप मानण्यासाठी फार काश्मीर पर्यंत गेले. म्हणून बाप बदलायची सवय यांना आहे. देशाचा पंतप्रधान जेव्हा एखादी मुवमेंट करतो आणि ज्या आक्रमक पद्धतीनं पाकिस्तानावर हल्ला करतो, त्या अतिरेक्याला गाडतो, त्या टायमाला त्याची प्रशंसा प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे. काँग्रेसने सुद्धा केलेली आहे, शरद पवार साहेबांनी केलेले आहेत. मग काय त्यांनी त्यांचा बाप बदलला? परंतु यांना बिनडोक लोकांना फक्त स्वतःच्या राजकारणापुरतं सर्व दिसतंय. म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाही, परंतु आम्हाला गर्व आहे, आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या पंतप्रधानावर की त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत निश्चितच सर्व जनतेने केलेले आम्हीही करू. म्हणून यांच्या बोलण्याने काही राजकारणात फरक पडत नाही, परंतु बाप बदलायची सवय त्यांना आहे. तर पहलगाम मध्ये हल्ला झाला पर्यटकावर, त्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली, त्या बैठकीला उपाटाचं कोणी गेलं नाही. नंतर आता एअर स्ट्राईक झाला, त्यानंतर आज पुन्हा सर्वपक्षीय बैठक होती. आम्ही कारवाईची वाट बघत होतो, बैठकीत सहभागी होणार असं संजय राऊत. आता तुम्हाला कोणी विचारत नाहीये, उभाटाला मुळात त्यांची अस्तित्वहीन झालेले लोक आहेत. परंतु एक प्रोसेस म्हणून त्यांना आजचं निमंत्रण आहे. ते गेले किंवा नाही गेले तरी काही फरक पडत नाही. परंतु आता त्यांना जाणीव एवढी झालेली आहे की देश एकीकडे चाललेला ना, आपलं जर दुसरीकडे गेलो तर लोक जोड्याने मारतील. म्हणून आजच्या बैठकीला ते पोचतील जरूर. आणि त्या बैठकीमध्ये काही बोलणार तर नाहीच नाही, परंतु ते बैठकीला गेल्यानंतर त्यांना मोदीचं अभिनंदनच करावं लागेल. तर काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, परंतु कशासाठी काय घेतलं बाहेर आलं कसं बघताय भेटी? राज ठाकरेंचे सगळ्यांचे चांगले संबंध मी पहिल्यांदा सांगितलं. ते देवेंद्र फडणवीसांशी भेटले असतील, निश्चित काही राजकीय गप्पा सुद्धा झाल्या असतील. पहलगामवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात सुद्धा गप्पा झाल्या असतील. म्हणून त्यांना असं वेगळं काही घडतंय असं पाहण्याचं काही कारण नाहीये. ते नेहमीच सर्व राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असतात किंवा त्यांना भेटत असतात. शिवसेना पक्ष सिंधानी नावाचा जो वाद आहे, ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टाकडे तातडीची सुनावणीची मागणी केली आणि कपिल सिब्बलांनी याचिका पण मांडली. त्यांना दुसरा पर्याय नाहीये. सुप्रीम कोर्टाने त्यांची तातडीची सुनावणी सुद्धा घेतली. मला वाटतं आता लवकरच त्यांची सुनावणी होणार आहे. परंतु मेजॉरिटी आमच्याकडे असल्यामुळं आम्हाला निश्चित खात्री आहे की निकाल हा आमच्या बाजूने लागेल. तर पाकिस्तानचे अजूनही कुरापती चालू आहे, सीमारेषेवर गोळीबार होतोय, अनेक नागरिक ठार झाले त्याच्यामध्ये आपल्या देशातले. या सर्व गोष्टीवर देशाच्या पंतप्रधानांचं लक्ष असल्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाहीये. हे सर्वजण प्रत्येक घटनेचं बारकाईने पाहतायत. त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची किंवा काय त्याच्यावर निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे.
म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु पाकिस्तानच्या जर अशाच कारवाई सुरू राहिल्या तर भारत त्यांना मुंहतोड जबाब देईल. काल त्यांनी परवा दिलेला आहे आणि ह्या कारवाईमुळे आणखीन जर कारवाई करायची जर वेळ आली तर भारत निश्चित मागे पुढे पाहणार नाही. महापालिकेच्या निवडणुकांच्या मागे मोकळ्या झाल्यानंतर आता पक्षांतर सुरू झालेले शिंदे गटाने फार मोठा झटका जितेंद्र आव्हाडांना दिला. मिलिंद पाटील होते तर मिलिंद पाटील तर फार मोठा हिस्सा असेल जितेंद्र आव्हाड निवडून. मिलिंद पाटीलच नाही, असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे शिवसेनेत प्रवेश करू इच्छितात. पक्षाकडे इतकी लाईन लागलेली. आजच आम्ही आता अमरावतीला पक्षप्रवेशाचा सोहळा घेतोय. 11 तारखेला परभणीला घेतोय. अनेक ठिकाणाहून रोज शिंदे साहेबांना शेकडो फोन असतात. प्रत्येक वेळेला त्यांना वेळ कमी असल्यामुळं काही प्रवेश आमचे रखडलेले आहेत. परंतु आता मला वाटतं या महिन्यामध्ये सर्वांचे प्रवेश होतील. पाकिस्तानच्या पाकिस्तान हा स्वतःपणाचा आपण हल्ला करू मात्र स्थानिक नागरिकांना टार्गेट करतात. पाकिस्तानामध्ये मुळामध्ये काही ताकद राहिलेली नाही. अंतर्गत तो इतका पोखरला गेलेला आहे की त्याच्याकडे खाण्याचे वांदे आहेत. लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. अतिरेक्यांच्या जीवावर त्यांचं राजकारण चालू होतं. देशाचं रक्षण कुणी करायचं तर अतिरेक्याने करायचे अशी एकंदरीत त्यांची भूमिका होती. आणि अतिरेक्यानं ज्यांनी जन्म घातलाय त्या अतिरेक्या कारवायामुळे आज पाकिस्तान संपलेला आहे. जगाचं सर्व जग त्यांच्याकडे अतिरेक्याचा अड्डा म्हणून पाहत, देश म्हणून पाहतच नाही. म्हणून आता पाकिस्तानची अवस्था जी आहे, कालच्या एअर स्ट्राईकच्या नंतर आता पाकिस्तानला आपली अवकात कळालेली आहे. आणि म्हणून आता याचा निश्चित तेथील जनतेमध्ये उठाव होणार आहे आणि पाकिस्तानचं अंतर्गत युद्धच पाकिस्तानला संपवणार आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.